करणार आहोत. सो राईट डाऊन हिअर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक अँड non-metallic character. Non-metallic character. Metallic and non-metallic character. Metallic and non-metallic character. Metallic and non-metallic character. Okay. तर पहिल्यांदा बाळांना आपण मेटल विषयी बोलूया. सो मेटल have 1, 2, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन देअर सेल. मेटल जर घेतले बाळांना आपण कोणते पण मेटल घ्या, फॉर एक्झाम्पल सोडियम घ्या, त्यानंतर मॅग्नेशियम घ्या, अल्युमिनियम घ्या, कोणता पण मेटल घ्या. फॉर एक्झाम्पल मी हे 3 मेटल घेतले. आता यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा बरं बाळांना. 2, 8, 1 2, 8, 2 त्यांचं किती येतं 2, 8, 3. शेवटच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1, 2, 3. कुठला पण मेटल घ्या, जनरली ऑल मेटल्स हॅव 1 or 2 or 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन देअर सेल. त्यांच्या सेल मध्ये 1, 2 किंवा 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. आर गेटिंग माय पॉइंट? 1, 2 किंवा 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन या ठिकाणी असतात. So metal have general tendency to lose their electron to form positively charged ion. We call it cation. म्हणजे कसं, सपोज मी सोडियमला घेतो. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 1. बेटा हा जो एक इलेक्ट्रॉन आहे ना, मेटल कडे टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन डोनेट करायची. त्यामुळे हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डोनेट करतो, याचा ऑप्टिक कंप्लीट होतं, हा स्टेबल बनतो आणि इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आपण याला कॅटायन असं म्हणत असतो. काय म्हणतो? कॅटायन. आणि पॉझिटिव्ह चार्ज बनण्याची जी मेटलची कॅपॅसिटी असते किंवा टेंडन्सी असते, वी कॉल इट इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. ओके, वी कॉल इट इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. बाळांनो आपण त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणत असतो. काय म्हणतो आपण त्यांना? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. सो एक्झॅक्टली ऑपोजिट प्रॉपर्टी इज देअर फॉर नॉन मेटल. नॉन मेटल साठी उलटी प्रॉपर्टी असते बेटा. जसं मेटलचं असतं तसं नॉन मेटलचं असतं. आय विल टेक वन एक्झाम्पल लाईक क्लोरीन 17. आय विल टेक ऑक्सिजन 8. आय विल टेक नायट्रोजन 7. These are the non-metal. Now do electronic configuration 2, 8, 7, 2, 6, 2, 5. Now see here, chlorine needs 1 electron. Chlorine ला स्वतःला स्टेबल होण्यासाठी 1 ची गरज आहे. त्यामुळे क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेत असतो. ठीक आहे ना? ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन घेतो बेटा? 2 इलेक्ट्रॉन घेतो. आणि नायट्रोजन किती इलेक्ट्रॉन घेतो? 3. ठीक आहे ना? हे देणारे कोण असतात? हे मेटल. लक्षात धरा, मेटल किती इलेक्ट्रॉन देत असतात? काही मेटल 1, 2, 3. हे दिलेले मेटल हे नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेत असतात. आता फॉर एक्झाम्पल क्लोरीन घेऊया बेटा. क्लोरीन 17, 2, 8, 7. आता या क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन होतात आणि यावर चार्ज तयार होतो मायनस. इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं आपण निगेटिव्हली चार्जड ऍटम बनतो. आपण त्यांना अनायन म्हणत असतो. आणि मेटलची जी इलेक्ट्रॉन घेण्याची जी टेंडन्सी असते, वी कॉल इट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आपण त्याला काय म्हणत असतो या ठिकाणी? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सांगा मग बाळांनो, मेटल कडे कोणती प्रॉपर्टी असते? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. नॉन मेटल कडे कोणती प्रॉपर्टी असते? सांगा. नॉन मेटल कडे असते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. साधं लक्षात धरायचं बेटा, मेटल इलेक्ट्रॉन देत असतात. मेटल इलेक्ट्रॉन देत असतात. मेटल इलेक्ट्रॉन देत असतात. तसं नॉन मेटल इलेक्ट्रॉन काय करत असतात? या ठिकाणी घेत असतात. आता मेटलने इलेक्ट्रॉन दिले म्हणून मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, म्हणून याच्या प्रॉपर्टीला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हटलं. काय म्हटलं आपण यांना? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी.
आर यू गेटिंग माय पॉईंट? मी जर इथं पैसे द्यायला लागलो सगळ्याला, तर अरे या इकडे 2,000 रुपये चौकात बसून, चला चौकातून जे जे चाललं त्याला 2,000 5,000 द्यायला लागलो, काय म्हणतील लोक मला? बाप रे बाप, कोरडे सर किती भारी, सगळ्याला पैसे द्यायला. म्हणजे माझ्यावर कुठला चार तयार होणार? पॉझिटिव्ह. जर मी कोणाला काही देत असेल तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, असं समजायचं समजण्यासाठी. इथं बेटा मेटल इलेक्ट्रॉन देत असतात, मेटल इलेक्ट्रॉन दिले की ऑटोमॅटिक त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. का? कारण इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी झाला, पॉझिटिव्ह चार्ज वाढला ना ऑटोमॅटिक. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सोडियमचा विचार करू. सोडियमकडे किती प्रोटॉन आहेत सांगा बरं? ॲटॉमिक नंबर 11 म्हणल्यानंतर 11 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह 11. इलेक्ट्रॉन किती आहेत? -11. आता लक्षात धरा, याच्यामधला एक इलेक्ट्रॉन निघून जातो, 2 8 10 इलेक्ट्रॉन राहतात. 10 इलेक्ट्रॉन राहिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज, कोणता चार्ज तयार झाला? +11 -10 म्हणजे +1, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो ऑटोमॅटिकली. त्यामुळे लक्षात धरा बाळांनो, मेटल हॅव टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज्ड atom or ion, we call it cation, and this property of metal to donate the electron, we call it electropositive. मी काय सांगतोय कळतंय का नाही बाळांनो? बघा बाबा, मेटल कडे इलेक्ट्रॉन देण्याची प्रॉपर्टी असते, मेटल इलेक्ट्रॉन देत असतात, आणि मेटलने इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. मेटलने इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. तयार झालेल्या पॉझिटिव्ह चार्ज वाल्या ऍटमला आपण कॅटायन म्हणतो, आणि जी टेंडन्सी असते मेटलची इलेक्ट्रॉन डोनेट करायची, दुसऱ्यांना देऊन टाकायची, ही जी टेंडन्सी असते बेटा, वी कॉल इट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आपण त्यांना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणत असतो. एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टी नॉन मेटलची असते. नॉन मेटलच्या शेवटच्या सेलमध्ये 5 6 7 इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळं ते इलेक्ट्रॉन घेत असतात. इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे काय झाले सांगा? भिकारी झाले, असंच म्हणायचं ना. कोणाकडून कोण उगाच बिना कामाचं घ्यायला लागल्यानंतर भिकारी. नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतात, सो नॉन मेटल्स आर भिकारी. आणि भिकारी काय? भिकाऱ्यावर चार्ज कुठलं असतं बेटा? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. निगेटिव्ह चार्ज तयार होतो. निगेटिव्ह चार्ज वाल्या ऍटमला आपण अनायन असं म्हणत असतो. आणि जी प्रॉपर्टी असते नॉन मेटलची इलेक्ट्रॉन घेण्याची, आपण यांना काय म्हणत असतो बाळांनो? या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय म्हणतो आपण याला? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो दिस इज अ जनरल कॅरेक्टरिस्टिक्स रिगार्डिंग द मेटल अँड नॉन मेटल. आता सगळ्याला मेटल आणि नॉन मेटलच्या कॅरेक्टर कळाल्या. नंतर ग्रुप मध्ये काय होतं, पिरियड मध्ये काय होतं, आपण हे नंतर बघू. आता फक्त कळालं का बाबा, मेटलच्या शेवटच्या सेलमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन डोनेट करून स्टेबल होण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन देत असतात त्यावेळेस त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेल्या ऍटमला आपण कॅटायन म्हणत असतो. आणि मेटलची ही जी टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन डोनेट करायची, इलेक्ट्रॉन दुसऱ्याला द्यायची, या टेंडन्सीला आपण या ठिकाणी बाळांनो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणत असतो. एक्झॅक्टली अपोजिट असतं नॉन मेटल. नॉन मेटल काय करतात? भिकारी असतात, इलेक्ट्रॉन घेतात, कारण त्यांच्या शेवटच्या सेलमध्ये 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन असतात. ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट होतं, आणि ऑक्टेट कम्प्लीट झाल्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार होतो, आणि निगेटिव्ह चार्ज वाल्या ऍटमला आपण अनायन असं म्हणत असतो. आणि वी कॉल इट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ही जी टेंडन्सी आहे मेटलची, हा जो गुणधर्म आहे भिकारीपणा मेटल नॉन मेटलचा, इलेक्ट्रॉन घेतो ना, म्हणजे भिकारीपणाच आहे नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेण्याचा. सो वी कॉल इट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. So metals are electropositive. Are you getting my point? Metals are electropositive. Non-metals are electronegative. चालेल बेटा, मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, नॉन मेटलवर निगेटिव्ह चार्ज असतो. आता आपण मॉडर्न पिरियडिक टेबल बघितला बाळांनो. या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये देर इज अ झिगझॅग लाईन इन द पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये काय बघितलं बेटा तुम्ही? बघितलं का नाही? पी ब्लॉक मध्ये देर इज अ झिगझॅग लाईन. On the left side of zigzag line, metal or non-metals are present. Tell me. Zigzag line जी आहे ती ब्लॉक मध्ये याशी सांगा, ही लेफ्ट साइड आहे. मेटल और नॉन मेटल प्रेझेंट. लेफ्ट साइडला कोण आहे? मेटल का नॉन मेटल सांगा? व्हेरी गुड, मेटल्स आर प्रेझेंट. इकडे कोण असतं बेटा? मेटल. इकडे कोण असतं? इकडल्या साइडला
नॉन मेटल. ठीक आहे ना, एवढी गोष्ट लक्षात राहू. इकडल्या साईडला मेटल, इकडल्या साईडला नॉन मेटल. आणि झिगझॅग लाईनवर कोण असतं? मेटलाइट. कोण असतं या ठिकाणी? मेटलाइट. मेटलाइट म्हणजे कोण? सेमीकंडक्टर. तर आपण याविषयी थोडं अजून हे जे प्रॉपर्टी बघितली आपण आता मेटल आणि नॉन मेटलचे जे कॅरेक्टर ते आपण थोडे लिहून घेऊया. सो राईट डाउन. मेटल जनरली मेटल have पहिला पॉइंट घ्या. जनरली metal have 5, 6, 7 sorry 1, 2, 3 metal have 1, 2, 3 electron, valence electron. So they lose their valence electron. They lose their valence electrons. They lose their valence electrons. They lose their valence electron to form positively charged atom. To form positively charged ion called cation. ठीक आहे ना, आपण काय म्हणतो बेटा त्याला? कॅटायन म्हणतो. ज्यावेळेस एखादा मेटलचा ऍटम इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो, ठीक आहे ना, त्यावर काय होतं? पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आपण त्याला काय म्हणतो असतो? कॅटायन असं म्हणत असतो. सेकंड नंबर, द टेंडन्सी ऑफ मेटल to lose their valence electron to become electropositive, to become positively charged ion to become cation is called काय म्हटलं असं बेटा त्याला? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. काय म्हणत असतो आपण त्याला? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ठीक आहे ना, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आपण त्याचे एक्झाम्पल पण बघणार आहोत. आता एक्झाम्पल बघा. याचे एक्झाम्पल कोण कोण आहे बेटा? पहिलं बघू आपण सोडियम 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. हा एक इलेक्ट्रॉन काय करतो? या ठिकाणी डोनेट करून टाकतो. हा एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर यावर कुठला तयार होतो? या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आणि हा कोण तयार झाला? Na+. वी कॉल इट कॅटायन. काय म्हणतो आपण? कॅटायन. तर लक्षात धरा बेटा, पॉझिटिव्हचा अर्थ काय? सगळ्याला असं वाटतं Na डोक्यावर एक पॉझिटिव्ह आला म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन घेतला. अबे असं नाही. पॉझिटिव्हचा अर्थ काय? त्याने इलेक्ट्रॉन दिला. लक्षात धरा, इथं भरपूर जण कन्फ्युज होतात. सर इथं पॉझिटिव्ह आहे ना, मग इलेक्ट्रॉन घेतला. अबे इथं इलेक्ट्रॉन दिला. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे निगेटिव्ह चार्ज कमी झाले. पॉझिटिव्ह चार्ज तर जेवढ्याला तेवढेच आहेत. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल असतात, पण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन बाहेर पडतो त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज कमी होतो आणि पॉझिटिव्ह चार्ज जेवढ्याला तेवढाच असतो. निगेटिव्ह चार्ज कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. आपण त्याला कॅटायन असं म्हणत असतो. एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो. दुसरं एक्झाम्पल बघूया बेटा आपण, मॅग्नेशियम. ओके, वी विल डिस्कस द सेकंड एक्झाम्पल. वी विल टेक द सेकंड एक्झाम्पल, मॅग्नेशियम. atomic number is 12. Electronic configuration 2,8,2. ठीक आहे ना, ज्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले जाते. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले जाते. पण आता लक्षात धरा बाळांनो, ज्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन डोनेट होत असतात त्यावेळेस यावर चार्ज होतो Mg++. याचा अर्थ काय बेटा? Mg++ म्हणजे 2 इलेक्ट्रॉन घेतले नाही. लक्षात धरा, 2 इलेक्ट्रॉन दिले. 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. असं का तुम्ही म्हणणार? कारण बेटा पहिल्यांदा 12 प्रोटॉन आणि 12 इलेक्ट्रॉन असतात.
दोघांवर एकावर चार्ज पॉझिटिव्ह असतो, एकावर चार्ज निगेटिव्ह असतो. पण ज्यावेळेस दोन इलेक्ट्रॉन बाहेर जातात त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज कमी होतो, त्यामुळे ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. कितीनं वाढतो? 2 न. ठीक आहे ना, 2 न वाढतो. म्हणजे लक्षात धरा, हे कोण आहे? या ठिकाणी कॅटायन. त्यानंतर अल्युमिनियमच्या बाबतीत बघा. आय विल टेक द थर्ड एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल बेटा, अल्युमिनियम. atomic number is 30. 2,8,3. 2,8,3. मग हा काय करत असतो बघा, 2,8,3. हा 3 इलेक्ट्रॉन या ठिकाणी देऊन टाकतो. ठीक आहे ना, 3 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याच्यावर किती चार्ज तयार होतो? प्लस प्लस प्लस. आपण त्याला असं पण म्हणत असतो कधी कधी Al+3. लक्षात धरा बाळांनो. आणि हा कोण तयार झाला? कॅटायन. याचा अर्थ काय रे बाळांनो? Al+++ म्हणजे इलेक्ट्रॉन घेतला का दिला? आता सगळ्याला असं वाटणार, बाकीचे विद्यार्थी म्हणणार घेतला, पण इथं लक्षात धरा बाळांनो, इलेक्ट्रॉन दिला असं वाटतं आपल्याला. पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन घेतला, पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. ठीक आहे ना. पॉझिटिव्ह याचा अर्थ काय? इलेक्ट्रॉन दिला बेटा, इलेक्ट्रॉन दिला. म्हणून मी सांगितलं ना, मेटल आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. जर मी कोणाला इलेक्ट्रॉन देत असेल तर माझ्यावर कुठला चार्ज तयार झाला? पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. ज्यावेळेस एखादा ऍटम इलेक्ट्रॉन देत असतो त्यावेळेस त्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. लक्षात धरण्यासाठी मी उदाहरण पण सांगितलं. मी पैसे वाटायला लागलो इथं सगळ्याला 5-5, 10-10 हजार रुपये, कसं चार्ज तयार होईल माझ्यावर? पॉझिटिव्ह. बापरे बाप, कोरडे सर किती भारी, नुसते पैसे वाटतात. ठीक आहे ना. सो मेटल lose the electron. Metal have tendency to lose their electron. Metal have tendency to donate their electron. मेटल हे इलेक्ट्रॉन डोनेट करत असतात, लूज करत असतात, दुसऱ्याला देऊन टाकत असतात, म्हणून त्यावर बेटा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. 1 इलेक्ट्रॉन दिला, 1 पॉझिटिव्ह चार्ज. 2 इलेक्ट्रॉन दिले, 2 पॉझिटिव्ह चार्ज. 3 इलेक्ट्रॉन दिले, 3 पॉझिटिव्ह चार्ज. असं असतं. ठीक आहे. आता हे जे मेटलचं असतं एक्झॅक्टली अपोजिट नॉन मेटलचं असतं. मेटलच्या एक्झॅक्टली अपोजिट कोण आहे? नॉन मेटल. सो राईट डाऊन हिअर. किती पॉइंट झाले आपले? 2 झाले. आता तिसरा पॉइंट नॉन मेटल लिहूया आपण. राईट डाऊन थर्ड पॉइंट. जनरली नॉन मेटल हॅव generally non-metal have tendency, generally non-metal have 5,6,7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्यांच्या शेवटच्या सेल मध्ये नॉन मेटलच्या 5, 6, 7 असतात बेटा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. So they have tendency to accept electrons to form negatively charged ion called anion. लक्षात धरा काय म्हटलं जातं बेटा? अनायन. कॅटायन म्हणजे कोण असतं? पॉझिटिव्ह चार्ज असतो. अनायन म्हणजे कोण असतं? निगेटिव्ह चार्ज. अनायन कसा बनत असतो? इलेक्ट्रॉन घेऊन. कॅटायन कसा बनतो? इलेक्ट्रॉन देऊन. ठीक आहे. चौथा पॉइंट लिहून घ्या. चौथा पॉइंट आपण लिहून घेऊया. द टेंडन्सी ऑफ नॉन मेटल to accept electron to form anion म्हणजे निगेटिव्हली चार्ज आयन तयार होतो ना. टू फॉर्म anion is called इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. समजा निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, कारण भिकारी असतात ना, कोणाकडून बी इलेक्ट्रॉन घेतात, असं लक्षात धरायचं. नॉन मेटल भिकारी असतात, कोणाकडून पण इलेक्ट्रॉन घेतात. घेणारा निगेटिव्ह, ठीक आहे ना, देणारा पॉझिटिव्ह. मेटल इलेक्ट्रॉन देत असतात त्यामुळे ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेत असतात त्यामुळे तो इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. घेणारा पॉझिटिव्ह, देणारा
घेणारा देणारा पॉझिटिव्ह, घेणारा निगेटिव्ह. जो देत असतो तो पॉझिटिव्ह, घेत असतो तो निगेटिव्ह. मेटल देतात त्यामुळे ते पॉझिटिव्ह, नॉन मेटल घेतात त्यामुळे ते निगेटिव्ह. आता बघा इथे एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल क्लोरीन 17 2,8,7 एक इलेक्ट्रॉन घेत असतो. घेतल्यामुळे काय तयार होतं? Cl मायनस. ठीक आहे ना, Cl मायनस. आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी? अनायन म्हणतो. एक घेत असतो. ठीक आहे, हे पहिलं एक्झाम्पल झालं क्लोरीनचं. त्यानंतर ऑक्सिजन 8 2,6 काय करतो बेटा? 2 इलेक्ट्रॉन घेतो. 2 घेतल्यामुळे काय होतं? याच्या डोक्यावर काय तयार होतं सांगा? 2 घेतला की 2 मायनस 4 तयार होतात. O मायनस मायनस. त्याला आपण असं पण लिहित असतो O2 मायनस किंवा हा असं. हा कोण तयार झाला? या ठिकाणी हा सुद्धा अनायन तयार झाला. आणि तिसरं म्हणजे नायट्रोजन. ठीक आहे ना, नायट्रोजनचा 7 2,5 किती कमी पडतात या भिकाऱ्याला? 8 कंप्लीट व्हायला लागते 3. त्यामुळे स्वतःचे 5 आणि दुसऱ्याकडून घेतलेले 3. 5 आणि 3 किती झाले? 8. ठीक आहे ना. त्यामुळे काय होतं या ठिकाणी? N मायनस 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 म्हणजे कोण तयार झाला? अनायन. त्याला आपण असं पण लिहितो N3 मायनस. ठीक आहे, हा कोण तयार झाला? या ठिकाणी अनायन. आणि तुम्हाला खूप छान क्वेश्चन पडला काही जणांना, सर चौथ्याचं काय होतं? ठीक आहे ना, चौथा कार्बन. तो देत पण नाही, घेत पण नाही, तो शेअरिंग करतो बेटा. काय करतो? शेअरिंग करतो. ते आपण बघणार आहोत कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये, कार्बन कंपाऊंड मध्ये बघणार आहोत आपण. तो 4 इलेक्ट्रॉन वाला काय करतो? इलेक्ट्रॉन देत पण नसतो, घेत पण नसतो, शेअरिंग करत असतो बेटा. विल डिस्कस इट लेटर. ज्याच्या शेवटच्या सेलमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन आहेत ते देत असतात. ज्याच्या शेवटच्या सेलमध्ये 5 6 7 इलेक्ट्रॉन आहेत ते घेत असतात. आणि चौथा कोण असतो? 1 2 3 वाले मेटल, 5 6 7 वाले नॉन मेटल. आणि जो चौथा असतो बेटा, चौथा ज्याच्या सेलमध्ये 4 असतात ते मेटलाइड असतात. ते इलेक्ट्रॉन देत पण नाहीत, घेत पण नाहीत, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात. ठीक आहे ना. 4च्या पुढचे नाही करत, हे 4च्या पुढे आहेत का? हे 4च्या पुढे 7 6 5 हे शेअर केलेत का? हे इलेक्ट्रॉन घेतात. 1 2 3 वाले इलेक्ट्रॉन देतात, 5 6 7 वाले इलेक्ट्रॉन घेतात आणि फक्त 4 वाले शेअर करतात. आणि हे पण शेअर करतात, पण हे कधी करतात हे मी तुम्हाला सांगेन. हे पण शेअरिंग करतात, 4 वाले पण करतात, 5 6 7 वाले पण करतात. तर ते कधी करतात ते आपण मी तुम्हाला नंतर पुढे सांगेन. आता या जनरल टेंडन्सी झाल्या. आता आपल्याला काय करायचं बेटा? एक ग्रुप घ्यायचा आहे आणि त्या ग्रुपमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचंय कोणाच्या प्रॉपर्टी वाढतात, मेटलच्या का नॉन मेटलच्या, आणि एक पिरियड घ्यायचा. त्या पिरियड मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर ठीक आहे बाळांनो, आपण आता पहिल्यांदा ग्रुप घेऊया. ठीक आहे, ग्रुप. सो आय विल टेक ग्रुप नंबर 1. हे बघा मी काय करतो इथं, हा ग्रुप नंबर 1 घेतो. चला, कोण कोण आहेत बेटा ग्रुप नंबर 1 मध्ये सांगा. ग्रुप नंबर 1 म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये पहिली व्हर्टिकल कॉलम. आपल्याला सगळ्याला पाठ आहे. हायड्रोजन, त्यानंतर लिथियम, त्यानंतर सोडियम, ठीक आहे ना, त्यानंतर पोटॅशियम. 19 एवढेच घेऊ आपण. यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा. 1 याचं किती येणार? 2,1. याचं 2,8,1. याचं 2,8,8,1. आता लक्षात धरा बाळांनो, कोणता इलेक्ट्रॉन लवकर लूज होईल? कुठला इलेक्ट्रॉन लवकर लूज होईल? हे बघा, हायड्रोजन इथून वर काढतोय, हायड्रोजनचं न्यूक्लियस हे पहिला इलेक्ट्रॉन. त्यानंतर लिथियम पहिली सेल, त्यानंतर ही दुसरी सेल, हे लिथियम. शेवटच्या सेल मधलेच इलेक्ट्रॉन काढतो फक्त. सोडियम, सोडियम मध्ये काही पहिली सेल, दुसरी सेल आणि त्यानंतर ही तिसरी सेल, तिसऱ्या सेल मधला इलेक्ट्रॉन. आणि चौथा कोण आहे? पोटॅशियम. हे बघा, पहिली सेल, दुसरी सेल,
तिसरी सेल आणि या ठिकाणी चौथी सेल. ठीक आहे ना, ही चौथी सेल. कुठला इलेक्ट्रॉन लवकर डोनेट होईल सांगा बरं. कोणता इलेक्ट्रॉन लवकर डोनेट होईल? इथं चार्ज कुठला आहे? पॉझिटिव्ह. इथं चार्ज कुठला आहे? पॉझिटिव्ह. इथं चार्ज कुठला आहे? पॉझिटिव्ह. इथला चार्ज कुठला? पॉझिटिव्ह. आता बेटा मला सांगा कोणाचा लवकर डोनेट होईल रे इलेक्ट्रॉन? तुम्हीच सांगा. कोणाचा लवकर डोनेट होईल? आता हा पॉझिटिव्ह, याच्यावर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह. याच्यावर निगेटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह. बेटा हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकाच्या जवळ आहेत ना? एकमेकाच्या जवळ आहेत का नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह? मग पॉझिटिव्ह निगेटिव्हला असं घट्ट धरून ठेवी का नाही? घट्ट जाईल बाजूला लवकर. दोघे जवळ जवळ आहेत ना? त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे बेटा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन इज व्हेरी स्ट्रॉंग इन हायड्रोजन. हायड्रोजन मध्ये काय स्ट्रॉंग आहे? कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मधलं डिस्टन्स जवळ आहे. जितकं जवळ तेवढं जवळ असेल ना फोर्स, गच्च भरलेलं राहतं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनला एकदम गच्च. ठीक आहे ना? सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन इज व्हेरी स्ट्रॉंग इन केस ऑफ हायड्रोजन. त्यामुळे हायड्रोजनचा तर लवकर जाणारच नाही बाहेर. आर यू गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? बाळांनो कळते का नाही तुम्हाला? हायड्रोजनचा तर लवकर बाहेरच पडणार नाही. लिथियम काय होईल? थोडं अंतर वाढलं. ठीक आहे ना, थोडं अंतर वाढलं. पोटॅशियम मध्ये अजून थोडं अंतर वाढलं. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सोडियम मध्ये वाढलं आणि पोटॅशियम मध्ये तर खूपच जास्त वाढलं. सगळ्यात जास्त अंतर कोणामध्ये आहे सांगा? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये. या इलेक्ट्रॉन मध्ये आहे ना, त्यामुळे इथला इलेक्ट्रॉन लवकर बाहेर पडेल. आणि लक्षात धरा, जो लवकर इलेक्ट्रॉन देईल त्यामध्ये मेटलचे कॅरेक्टर जास्त असतात. पण हायड्रोजन पेक्षा लिथियम मध्ये कॅरेक्टर जास्त आहेत, इलेक्ट्रॉन बाहेर पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे ना? लिथियम पेक्षा सोडियम मध्ये जास्त आहे. का? अंतर वाढत चाललं ना, अंतर वाढत चाललं. जेवढा अंतर वाढेल तेवढा फोर्स कमी होतो. जेवढा अंतर वाढेल तेवढा फोर्स कमी होतो. ठीक आहे ना? मग आता इथलं अजून अंतर वाढलं याच्यामध्ये, कारण साईज वाढली ऑटोमॅटिक. तुम्हाला माहिती आहे एका ग्रुपमध्ये वरून खाली येत असताना साईज वाढत असते. साईज वाढली की ऑटोमॅटिक डिस्टन्स वाढलं, रेडियस वाढली आणि जो फोर्स असतो तो फोर्स कमी झाला. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन डिक्रीजेस ऍज द साईज इन्क्रीजेस. साईज वाढली की त्यांच्यामधला फोर्स कमी होतो आणि मग इथला इलेक्ट्रॉन लवकर बाहेर पडतो. ठीक आहे ना? आणि जेवढा इलेक्ट्रॉन लवकर बाहेर पडतो मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा बाळांनो? जसं तुम्ही वरून खाली यायला लागलात, जसं वरून तुम्ही खाली यायला लागलात, काय व्हायला लागलं बाळांनो? वरून खाली यायला लागला तसं काय व्हायला लागलं बाळांनो? या ठिकाणी साईज वाढायला लागली. साईज वाढल्यामुळे दोघांमधला फोर्स कमी व्हायला लागला. अंतर वाढलं ना, त्यामुळे फोर्स कमी झाला. त्यामुळे इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची पॉसिबिलिटी वाढली. मग कुठला लवकर इलेक्ट्रॉन डोनेट करणार? हायड्रोजन पेक्षा लिथियम वाला डोनेट करणार. लिथियम पेक्षा सोडियम वाला लवकर डोनेट करणार. सोडियम पेक्षा पोटॅशियम वाला लवकर डोनेट करणार. आर यू गेटिंग माय पॉइंट? बिकॉज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस as the size increases between positively charged nucleus and valence electron. आणि मग याचा अर्थ काय बाळांनो? की मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. एकाच ग्रुपमध्ये ज्यावेळेस तुम्ही वरून खाली यायला लागलात बाळांनो, लक्षात धरा, वरून खाली यायला लागलात त्यावेळेस मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं बेटा? मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. कळलं का आता सगळ्याला? मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? इन्क्रीज होतं. कारण इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची क्षमता वाढत जाते. आता सपोज एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हे न्यूक्लियस म्हणजे तुम्ही आहात, आपलं घर आहे. ठीक आहे ना? न्यूक्लियस म्हणजे कोण आहे? हे तुमचं घर आहे. ठीक आहे? हे न्यूक्लियस म्हणजे घर आहे. आता या घरामध्ये 3 जण भाऊ आहेत. कोण कोण? पहिला कारल्या. हे बघा कारल्या इथं आहे. ठीक आहे? समजा ओके, हे घर आहे एक जणाचं आणि हा आहे शंकरपाळ्या. लक्षात धरा, शंकरपाळ्या. आता मी म्हणलो शंकरपाळ्या चल रे आपण पिक्चर बघायला जाऊ. कारल्याला म्हणलं चल रे कारल्या आपण पिक्चर बघायला जाऊ. कोण लवकर येईल माझ्या बरोबर सांगा बरं?
कारल्याला वाटेल नको बाबा मी घराच्या लय जवळ आहे, मला जर कोणी बघितलं तर मी कसं बाहेर येऊ, बाहेर आलो तर माझ्या घरचे मला मारूनच टाकतील, कारल्या म्हणणार. पण शंकरपाळ्या काय म्हणणार, हा घरच्याला काय करणार आहे, बाहेर आहे मी खूप लांब आहे, त्यामुळे शंकरपाळ्या लवकर बाहेर निघतो. ठीक आहे ना, जेवढं लांब तेवढं लवकर बाहेर निघतो. तसं बाळांनो लक्षात धरा, हायड्रोजन पेक्षा लिथियमला लवकर बाहेर निघतो इलेक्ट्रॉन, लिथियम पेक्षा सोडियमला लवकर बाहेर निघतो, आणि सोडियम पेक्षा या ठिकाणी पोटॅशियमला अजून लवकर बाहेर पडतो. कारण डिस्टन्स लांब आहे न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधलं, आणि डिस्टन्स लांब असल्यामुळं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कमी असतो, त्यामुळे तो लवकर डोनेट होतो. याचाच अर्थ बाळांनो, जसं टॉप कडून बॉटम कडे चालला मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. सगळ्याला कळालं का? सगळ्यांनी लक्षात धरायचं, while going from top to bottom, metallic character increases because the distance between nucleus and negatively valence electron increases. डिस्टन्स वाढलं ना, हे बघा डिस्टन्स वाढलं, डिस्टन्स वाढल्यामुळे यांच्यामधला फोर्स कसा आहे सांगा, या पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन मधला फोर्स काय होतो, कमी होतो, आणि कमी झाल्यामुळं there is a possibility to donate the valence electron easily and hence metallic character increase होतं आणि metallic character वाढतं. मग मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर एकमेकाच्या एक्झॅक्टली अपोजिट असतात. नवरा बायकोसाठी लक्षात धरा, कोणासारखे असतात, नवरा बायकोसाठी. कसं असतं नवरा बायकोचं भांडणं, म्हणजे बायको एक म्हणले की नवरा एक म्हणतो, असतं का नाही, उलट असतं. म्हणजे तसं असतं बेटा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना, असा धंदा होतो मेटल आणि नॉन मेटल. कारण मेटल आणि नॉन मेटलच कंबाईन होत असतात, मेटल आणि नॉन मेटलच एकत्र येत असतात. कारण मेटल इलेक्ट्रॉन देत असतो, नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेत असतो. लाईक हजबंड वाईफ, मी सांगितलं की नाही तुम्हाला, लाईक हजबंड वाईफ, सगळं उलट असतं. आता मला सांगा, मेटॅलिक कॅरेक्टर जर वाढलं तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं सांगा. मेटॅलिक कॅरेक्टर जर वाढलं तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. लक्षात धरा, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या ठिकाणी बाळांनो डिक्रीज होतं, उलट. ठीक आहे ना, तुम्हाला माहित नसतं ते, तुम्हाला अजून अनुभव नाही, तुम्हाला अनुभव येतील, अजून भरपूर दिवस आहेत तुम्हाला, आता फक्त अभ्यास करायचा. ठीक आहे ना, कारण उलट असतं, बायको चांगली म्हणली की नवरा खराब म्हणतो, आणि नवरा चांगला म्हणलं की बायको खराब म्हणतो एखादी वस्तू. तसं असतं बेटा मेटल आणि नॉन मेटल. मग खाली येताना मेटॅलिक कॅरेक्टर वाढायला लागलं ना, खाली येताना मेटॅलिक कॅरेक्टर वाढायला लागलं म्हणजे ऑटोमॅटिकली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. म्हणजे ते दोघं एकमेकाच्या उलटे असतात. मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑटोमॅटिक कमी होतं बेटा. मग आता काय शिकलं मला सांगा तुम्ही ग्रुपमध्ये. while going from top to bottom within a group, the metallic character increases because the distance between positively charged nucleus and valence electron increases. Distance वाढतं ना, so that the force of attraction between them decreases, so the possibility of possibility of lose the valence electron increases. म्हणजे डोनेट करण्याची क्षमता या ठिकाणी वाढते, त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. कारण जेवढं लवकर देईल तेवढा मेटल चांगलं. कळालं का सगळ्याला सांगा. मेटॅलिक कॅरेक्टर एकाच ग्रुपमध्ये वरून खाली येत असताना इन्क्रीज झालं, सगळ्याला कळालं का नाही? एकदा कमेंट मध्ये सांगा फास्ट. कळालं का नाही सांगा बाळा, लवकर लवकर सांगा पटापट. वरून खाली येत असताना मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं, वरून खाली येत असताना मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं. मग बाळांनो जर मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार? मेटॅलिक कॅरेक्टर जर वाढलं तर ऑटोमॅटिकली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार? या ठिकाणी कमी होणार. कारण मेटल आणि नॉन मेटल आर लाईक हजबंड वाईफ सारखं असतं. व्हेरी गुड. आता आपण ग्रुप मध्ये बघितलं बेटा, उद्या आपण या ठिकाणी पिरियड मध्ये बघूया. उद्या कशामध्ये बघू? पिरियड मध्ये. ठीक आहे, तर उद्याचा टायमिंग मी तुम्हाला थोड्या वेळानं या ठिकाणी ग्रुपवर सांगतो, सूचना देतो. ठीक आहे, उद्या आपण सकाळी लवकर घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे ना बाळांनो, उद्या दोन्ही बॅच कंबाईन होतील आपल्या सकाळी. मी लवकरच तुम्हाला मेसेज या ठिकाणी